वेलकम फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचं असेल तर तुमचं मॅथेमॅटिक्समधील कॅल्क्युलेशन हे वेगवान पाहिजे. हा एक टक्केवारी ट्रिक आहे. तो जर तुम्ही शिकलात तर क्वेश्चन वाचता वाचता तुम्हाला त्याचं उत्तर तयार करता येईल. चला तर मग आता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया की आणि टक्केवारीच्या भीतीला फुल स्टॉप लावणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. पहिला क्वेश्चन पहा. एका वस्तूची किंमत 1200 रुपये आहे. 1200. त्या वस्तूवर 12% सवलत दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयाला विकली जाईल ते काढायचे आपल्याला. तर वस्तूची किंमत आहे 1200. किती किंमत आहे वस्तूची? 1200 रुपये. तर पहा, हे 1200 रुपये वस्तूची किंमत आहे. तर त्याच्यावर 12% सवलत दिलेली. किती टक्के दिलेली? 12% सवलत. मग या वस्तूचं आपण 12% काढू. तर म्हणजे 1200 गुणिले 12 डिवायडेड बाय 100 करायचे, म्हणजे 12%. 2 झिरो, हे 2 झिरो कट होते. इथे राहील काय आता? बरोबर पहा. तर 12 किती झाले? 144. तर 144 रुपये. तर आता ती किती रुपयाला विकली जाईल ती काढायची टोटल. तर किंमत आहे टोटल याची 1200 रुपये आणि सवलतीची किंमत म्हणलं किती? 144 वजा करावं लागतील. वजा होईल 144. उत्तर पाहायचं किती येईल? 10तून 4 गेली, खाली राहिली 6. हातचा 1 आला, 5 झाले. 10तून 5 खाली राहिले, पुन्हा 5. हातचा आला, इथं पुन्हा 1 आला, 2 2 0 झाला आणि हा 1. तर किती येईल? 1056 रुपयाला ती वस्तू विकली जाणार, कारण त्याच्यावर 12% सवलत दिलेली आहे. यामधलं दुसरं गणित पाहता. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 500 पैकी किती गुण पडले? 460 गुण पडले. तर त्याला त्याची टक्केवारी काढायची आपल्याला. 500 पैकी त्याला 460 गुण पडले. तर एकूण गुण किती बघा? 500. तर याच्यापैकी 460 पडले ते काढायचे आपल्याला. 460 त्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला 5 न, कारण 500 पैकी आहेत गुण, बरोबर आहे. हे 500 पैकी म्हणून 5 ने डिवाइड केल्यानंतर याची टक्केवारी येईल 85 40. खाली राहिले 6, पुन्हा 5 न भाग द्यायचा. 5 1 5 होईल, इथं पुन्हा 1 राहील आणि 1 वर 1 शून्य घेतला, इथे हे पॉईंट येईल. तर 10 झाले. तर हे 5 2 10. तर त्या विद्यार्थ्याची टक्केवारी येईल किती? येईल ही टक्केवारी? 81.2. म्हणजे त्या विद्यार्थ्याला 81.2 एवढे गुण पडले असतील. ओके. तिसरं गणित पहा. एका वस्तूची उत्पादित किंमत 1500 रुपये आहे. उत्पादित किंमत किती दिलेली? 1500 रुपये. त्यावर 12% जीएसटी लागल्यास एकूण विक्री किंमत किती? तर त्या वस्तूची किंमत आहे 1500. बघा, ही उत्पादित किंमत किती आहे? उत्पादित किंमत बरोबर आहे ही 1500. ओके. ह्या 1500 वर आता जीएसटी लावायची आपल्याला. जीएसटी किती? जीएसटी लागली? 12% लागली. आणि मग ही वस्तू कितीला विकली जाईल ती काढायची आपल्याला. तर काय करावं लागेल आपल्याला? अगोदर या 1500चे 12% काढावं लागतील. बघा, हे 1500 याचे 12% म्हणलं की गुणिले 12 आणि डिवायडेड बाय 100. हे सर्व गणित तुम्ही मागचे पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल. हे 2 शून्य कट होतील, हे शून्य कट होतील. वरी काय राहील पहा, हे 15 आणि मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे 12. गुणाकार करायचा. 15 आणि 12चा गुणाकार करा, किती येईल बघा. एकदा करून बघा. 15 दोन्ही 30 ला 0. हातचा आला 3. पुन्हा 15 1 15 3 18. बरोबर आहे. 180 आली किंमत. म्हणजे 12% जीएसटीची किंमत आली ही 180. तर ती एकूण किती रुपयाला विक्री केली असेल वस्तू ती काढायचं. मूळ किंमत आहे 1500, लक्षात ठेवा. म्हणून काय येईल आता इथं? 1500 मध्ये आपल्याला 180 ऍड करावं लागेल. मग हे 1500 रुपये अधिक 180 जीएसटी सकट 0 8 5 आणि 1 6 आणि हा 1 1680 रुपयाची विक्री किंमत असेल. उत्पादित किंमत 1500. ही विक्री कितीला केली असेल? ही 1680. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जरूर कॉमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ नेमका कोणत्या याच्यावर पाहिजे किंवा कोणत्या गणितावर पाहिजे ते तुम्ही कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.